महायुतीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली। या सभेमुळे एका रात्रीत हॉकी स्टेडियम ते कळंबा कारागृहापर्यंतच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली। एरवी स्थानिक नागरिकांनी किती जरी डोकं आपटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी कशी जागी होते असा सवाल उपस्थित करत कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केलाय। त्यातच आज सभेमुळे अनेक मार्ग बंद करण्यात आल्यामुळे लोकांची गैरसोय झाल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। कोल्हापूरकरांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात येत आहे। त्यांची सभा तपोवन मैदान या ठिकाणी होणार आहे। तपोवन मैदानाला जाणारा हाच आम्ही आता जो थांबलोय तो प्रमुख मार्ग आहे हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल। या मार्गावरती अनेक वर्षापासून मोठमोठे खड्डे होते, अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती। मात्र रातोरात पंतप्रधान येणार आहेत म्हणून या रस्त्याची डागडुजी केलेली आहे। अनेक ठिकाणी पॅचअप वर्क केलेलं आहे, त्याचबरोबर खडी टाकून काही ठिकाणी डांबरीकरण सुद्धा केलेलं आहे। एकंदरीत सरकारचा हा कारभार कुठं ना कुठं तरी चुकीचा आहे अशा पद्धतीचा रोष नागरिकातून येत आहे। कारण आदल्या दिवशी रोड करणं तर इतकं वर्ष हे सरकार गेलं कुठं अशा प्रकारचा प्रश्न हे नागरिक उपस्थित करत आहेत। या निमित्तानं या स्थानिक नागरिकांच्या नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। राहायला इथे LIC कॉलनी स्थानिक इथले आहे झाले। आता रोड सगळे पॅक केलेत, घरी जाणार कसं काय? आमचा तर काही जॉब फिरतीचा आहे। बाकी हा रोड जो आहे हा इथला आज केलेलेच आहे। एक आमचे 2 रिलेटिव्ह याच्यातनं गाडीवरून फ्रॅक्चर झाले। बाकीचे काय रोडचे ही अशीच आहे व्यवस्था। या रस्त्यासंदर्भात डांबरीकरण करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केलेले आहेत, आंदोलन देखील केलेले आहेत, पण हा रस्ता झाला नव्हता। पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आज सभेला येणार असल्यामुळे हा रस्ता एका रात्रीत बनू शकतो, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी हा रस्ता कधीच केलेला नाही आत्तापर्यंत। पण मंत्री, खासदार, आमदार या ठिकाणी येणार म्हटलं की हा रस्त्याला डांबर लागलं जातं, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी हे डांबर का लागलं जात नाही, रस्ता का केला जात नाही हा प्रश्न या ठिकाणी नागरिकांसाठी कोणीच आत्तापर्यंत आमदार, खासदारांनी ह्याचा पाठपुरावा केलेला नाही। हा रस्ता जिथं कोण नेते लोक येत असतील, मोठे म्हणजे दिग्गज कोणतरी येत असतील तर हा रस्ता डागडुजी केला जातो, नाही इतर टायमाला हा तसाच पडलेला असतो। आणि या रस्ता म्हणजे ते यायच्या टायमिंगला 2 दिवस आधीच फक्त हा क्लीन केला जातो, नाहीतर हा धुळीचा त्रास येतो, कोण घेते का नाही म्हणजे काय ह्याचा हा त्रास होतो इथं। रोड सगळं पॅक। आता आम्हाला जायचं रोड तुम्ही सांगत नाही, कुठनं जायचं? कळंब्याला जायचं। आम्ही राहायला कळंब्याला, मग आता कळंब्यात मी जायचं कसा? आता 3 वेळा मी फिरून आलो। हां, तुमची यंत्रणा संभाजीनगरात आम्ही जायचा तो मी रोड बंद केला, मधनं यायचा रोड बंद केला आहे। तिने सांगितले की आता तिकडे जावा, आता आम्ही फिरून जाणार कुठनं? हां, तुम्ही आम्हाला पर्याय मार्ग तर सांगा ना बाबा, तिकडनं तुम्ही कळंब्याला जावा म्हणून। अहो तुम्ही सामान्य माणसांना अडचणीत आणून कसं काय करणार? आता अजून 4 वाजता सभा तुमची 4 वाजता आहे आणि त्यानंतर आता तुम्ही अडवून ठेवला रस्ते सगळे, जाणार कसं सांगा आम्ही इथनं? आता 4 ठिकाणी आम्हाला इकडे जावा केले। बघा तुम्ही रस्ता जर अडवणार असाल तर हे काय बरोबर नाही। प्रशासन तुम्हाला सांगते ते ऐकणार काय? सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय जरा जाणीव आहे का नाही? एकूणच या सगळ्या संदर्भात नागरिकातून तीव्र भावना उमटत आहेत। कोणतेही VIP येत असतील त्याच वेळेला फक्त हा रस्ता का होतो, त्याच्यानंतर संपूर्ण दिवसभर बॅरिगेड करून हा रस्ता अडवला जातो। त्याच्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी नेमकं कोणत्या मार्गाने जायचं हा देखील त्यांच्या पुढं मोठा प्रश्न निर्माण होतो। या सगळ्या कारभार पाहिला तर असं वाटतं की अजब सरकारचा गजब कारभार असंच याला म्हणावं लागेल। कॅमेरामन सर्वेश वरुणकर, संगम कांबळे, S न्यूज, कोल्हापूर।